नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पार्थिवास अग्नी देण्यात आला. त्यांचं पार्थिव अनंतात विलीन झालं. हजारो लोकांनी डबडबलेल्या डोळ्यांनी अजितदादांचं अंतिम दर्शन घेतलं. असंख्य लोकांना आजही आपल्या भावनांना आवर घालता येत नव्हता. खुद्द अजितदादांचे काका शरद पवार हे पार्थिवासमोर बसलेले होते खंबीरपणे, पण तेही आतून उद्ध्वस्त झाले होते. जीच भावना, जशीच्या तशी भावना, या शब्दात भावना मी उद्ध्वस्त झाली आहे, सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केली होती, ज्या अजितदादांच्या भगिनी आहेत. अनिल पाटील असतील किंवा अन्य अनेक नेते, तेही त्यांचाही भावना वेग त्यांना आवर घालता येत नव्हता. पण आता 2 दिवस या गोष्टीची आपण चर्चा केली. काही वाहिन्यांवर सुद्धा मी यासंबंधी बोललो, आजही बोललो. पण आता भावना आपल्या थोड्याशा स्थिरावल्यानंतर आता थोडं वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. अजितदादा तुम्ही परत या असा टाहो त्यांच्या असंख्य समर्थकांनी फोडला. अजितदादा गेलेत आपल्यातनं हे त्यांना वाटतच नव्हतं, पण तरी देखील आपल्याला पुढे चालायलाच लागतं. त्यामुळे अजितदादांच्या समर्थकांना देखील आता पुन्हा एकदा आपल्या मार्गाने, अजितदादांनी दाखवलेल्या मार्गाने त्यांना जायचं आहे पुढे. पण अजितदादांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार, त्यांचं नेतृत्व कोण करणार, असे अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत. तुम्ही बघा, मोठे नेते जेव्हा जातात, संजय गांधी गेल्यानंतर इंदिरा गांधींनी राजीव गांधींना राजकारणात आणलं. काँग्रेसची पडझड रोखण्यासाठी काँग्रेस आणीबाणीनंतर परत 1980 साली सत्तेवर आली, पण संजय गांधींचं विमान दुर्घटनेतच निधन झालं. इंदिरा गांधींना कोणीतरी आपल्याला आपल्या घरातला किंवा असा विश्वासू सहकारी हवा होता, आणि त्याप्रमाणे राजीव गांधी आले, जे वेगळ्याच क्षेत्रात होते, ते पायलट होते. पण राजीव गांधी राजकारणात नौखे असून सुद्धा ते यशस्वी झाले. राजीव गांधींची आजही काँग्रेसवाले आठवण काढतात, आणि राजीव गांधींनी टेलिकम्युनिकेशन्स, कम्प्युटर्स या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारचं आधुनिकीकरण आणलं. देशाला 21व्या शतकाच्या हाका ऐकू आल्यामुळे देशाला त्या शतकाच्या उंबरठ्यावरती नेताना आधुनिक वळण कसं दिलं याची आठवण आपण आजही काढतो. YSR रेड्डी जे काँग्रेसचे आंध्रमधले नेते होते, त्यांचं विमान असंच अचानकपणे गायब झालं. ते गायब झाल्यानंतर 2-3 दिवस थांगपत्ता लागला नव्हता. काय होणार आंध्रमधल्या काँग्रेसचे जे अत्यंत लोकप्रिय नेते होते, शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय नेते होते, YSR राजशेखर रेड्डी. पण त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा हा यशस्वी ठरला. त्या मुलांनी प्रचंड यश मिळवलं. काँग्रेसमध्ये बाहेर पडत स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं, पक्ष स्थापन केला आणि मुख्यमंत्री झाले. द्रमुकचे करुणानिधी गेल्यानंतर स्टालिन हे यशस्वी मुख्यमंत्री झाले. याचं कारण करुणानिधी असतानाच स्टालिन पक्षाचा बऱ्यापैकी कारभार पाहत होते, ते मंत्री देखील होते. ज्यावेळी प्रेमलताई चव्हाण या आल्या राजकारणात, इंदिरा गांधींच्या अत्यंत विश्वासू सहकारी होत्या. आनंदराव चव्हाण यांच्या निधनानंतर त्या आल्या. प्रेमलताईंचा काळ संपल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आले राजकारणामध्ये. तेव्हा हे चक्र चालू राहतं. त्याला केवळ घराणेशाही हे नाव चिकटवणं योग्य नाही, पण घराणे बाहेरचे सुद्धा लोक कधी कधी त्या पक्षाचं
सारथ्य करतात आणि पक्षाला पुढे घेऊन जातात. नेते गेले तरी पक्ष जिवंत राहायला पाहिजे, कुठलाही असो. लोकशाहीसाठी विविध मतप्रवाहाचे पक्ष असण्याची गरज आहे. आता अजितदादांनंतर कोण, असा प्रश्न आपण जेव्हा विचारतो तेव्हा त्याचं एक उत्तर सुनेत्राताई पवार हे असू शकतं. अजितदादांचे एक सहकारी नरहरी झिरवळ हे म्हणाले की आता त्यांनी पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. अनेकांनी अशी भावना व्यक्त केली, पण मुळात प्रश्न असा आहे की सुनेत्राताईंना या सगळ्या गोष्टीचा अनुभव नाही. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, त्याच्यातनं त्यांना सावरायला वेळ लागेल. आणि एकदम पक्षाचं ओझं राज्यसभेच्या ते सदस्य आहेत, पण ते राज्यसभेचा राजीनामा देऊन त्या उपमुख्यमंत्री त्या झाल्या, तर ती जबाबदारी, मोठी जबाबदारी, ती त्यांना पेलावी लागेल. पेलता येणार नाही असं मी बिलकुल म्हणत नाही. जेव्हा चॅलेंजेस येतात आणि एखादी महिला उपमुख्यमंत्री झाली, उपमुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री एखादी महिला झाली तर काय हरकत आहे. प्रतिभाताई पाटील यांनाही मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्या झाल्या नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री व्हायला काहीच हरकत नाहीये. उपमुख्यमंत्री व्हायला तर अजिबातच हरकत नाहीये. अर्थ खातं त्या सांभाळू शकतील का? त्या सांभाळतील का? सुनेत्राताईंना सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे. राज्यसभेत सुद्धा आता त्या म्हणता आता बराच काळ आता झाला की त्या निवडून आल्यानंतर 2024 मध्ये निवडून आले, 1 वर्ष उलटून गेले, 1.5 वर्ष झालं. आता नाही, राज्यसभेवरती नंतर गेल्या त्या, 1 वर्ष होत आलं मला वाटतं. आता जरी त्यांना अनुभव नसला, सोनिया गांधींना कुठे अनुभव होता, त्यामुळे अनुभव हा केवळ क्रायटेरिया नाहीये. त्यांची ती इच्छा आहे का, हाही प्रश्न बघायला लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी की केवळ सुनेत्राताईच ते सांभाळू शकतील का? आणि जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असतील, आणि आता अशी चिन्ह दिसत आहेत, कारण इतके दिवस काय सांगण्यात येत होतं की तशी कुठलीही चर्चा नाही, या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, या नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत, फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही एकत्र आलो, स्थानिक स्तरावरती कार्यकर्त्यांची भावना असते वगैरे वगैरे, आणि म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढवतात, याचा अर्थ आम्ही एक पक्ष एकमेकात विलीन करणार असं नाही, असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात आता काय सांगतायत? जयंतराव पाटील म्हणतात की अशी चर्चा सुरू झालेल्या होत्या, अजितदादांची इच्छा होती की दोघांनी एकत्र यावं, दोन्ही पक्षांनी. जयंतराव पाटील म्हणाले, अमोल कोल्हे म्हणाले, तसं अंकुश काकडे म्हणाले की आमच्या चर्चा झाल्या होत्या, आणि इतके दिवस ते म्हणत होते तसं काहीच झालेलं नाहीये, डिनाय करत होते या गोष्टी. आता जर हे 2 पक्ष एकत्र आले तर प्रश्न असा आहे की लोक असा प्रश्न विचारतील की शरद पवारांची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली आहे. आता या सगळ्या प्रक्रियेला शरद पवारांचा आशीर्वाद आहे का की महायुतीमध्ये जायला? मी कधीही भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो नाही आणि जाणार नाही, अशी भूमिका शरद पवारांची होती. शरद पवारांची राज्यसभा टर्म संपेल आता लवकरच, आणि इतके दिवस 2014 पासून या राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर त्यांचा डबा जोडला जाणार अशा चर्चा सुरू होत्या. अजितदादांनी सांगितलं होतं 14ला, 16ला, 18ला, 19ला चर्चा सुरू होत्या. पण शरद पवार काय म्हणाले की चर्चा सुरू असतील, माझा आशीर्वाद होता का? मी काय भूमिका शेवटी घेतली? अल्टिमेटली मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाविकास आघाडी स्थापन केली, मी भाजपशी लढलो, आणि मी भाजपबरोबर जाणार नाही, ती लाईन, ती विचारसरणी मला मान्य नाहीये, लोकशाहीला, देशाला ती हानिकारक आहे, असं शरद पवारांची भूमिका होती. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आगेमागे शरद पवार असं म्हणाले की माझी भूमिका अशीच आहे, स्पष्ट आहे, पण माझ्या नंतरच्या भूमिका काय जी काय घ्यायची ती सुप्रिया ताई घेतील किंवा अन्य सहकारी घेतील, मी काही, माझी भूमिका पक्की आहे, जी भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली आहे.
आता शरद पवार समजा निवृत्तच झाले राजकारणात किंवा मार्गदर्शकाच्या भूमिकेत गेले तर त्यांची भूमिका व्यक्तिगत काय याला काही अर्थ उरत नाही. त्यांच्या मागे किती आमदार आणि खासदार आहेत, किती जिल्हे त्यांच्या मागे, त्याच्यावरनं ताकद जोखली जाते. आता पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले आणि त्यांचा धुव्वा उडाला अक्षरशः. पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा बोऱ्या उडाला आणि शरद पवार यांची तर ताकद काहीच नाही असं या दोन्ही ठिकाणी दिसत होतं. त्यांच्या पक्षाची, शरद पवारांची नाही, त्यांच्या पक्षाची. शरद पवार यांचं गुडविल, त्यांचा सगळं कारकीर्द आपल्या समोर आहे, त्याचं कर्तृत्व आपल्या समोर आहे, पण त्यांच्या पक्षाची धूळधाण उडाली. अन्य ठिकाणी सुद्धा काहीही ताकदच नाही शरद पवार गटाची तेव्हा त्यांच्या पक्षाची असं दिसून आलेलं आहे. जितेंद्र आव्हाडांसारखा काही अपवाद वगळता सोलापूरमध्ये, इचलकरंजीमध्ये दादांना यश आलं काही, पण दादांची, अजितदादांच्या पक्षाची ताकदही कमी झाली आहे. आणि मुख्य गोष्ट अशी की लोकसभेमध्ये फटका बसल्यानंतर अजितदादांनी विधानसभेमध्ये आपली ताकद वाढवून दाखवली. लोकसभेत त्यांची दाणादाण उडाली, नैराश्य आलं त्यांना, पण त्याच्यातनं पुन्हा त्यांनी एक जोरकस प्रचार केला आणि यश मिळवलं. असा दमदार तगडा नेता आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाहीये. इतका लोकप्रिय नेता, इतका व्यवहारी नेता, लोकांची कामं करणारा नेता आणि प्रचंड कष्ट उपसणारा नेता आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाहीये. शरद पवारांचं वय झाल्यानंतर शरद पवारांचे कष्ट आपल्याला माहिती आहेत. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा डबा कुठल्याही महाविकासला जोडला जावं, नाही तो महायुतीला जोडला जावं, पण त्यांची ताकद परत वाढवण्यासाठी असं तगडं नेतृत्व लागेल, असं तडफदार नेतृत्व लागेल. आणि ते नेतृत्व देण्याची क्षमता कोणाकोणात आहे समजा. आता पार्थ पवार समजा अजितदादांचा वारसा, राजकीय वारसा त्यांच्याकडे आला, तर त्यांना या अजितदादांना जसं सिंचन घोटाळ्याचं एक चिकटलेलं होतं, सतत कुठेही गेले की सिंचन घोटाळा असं आरोप केला जात होता, तसं पार्थला जमीन घोटाळ्याचा एक सतत कुठेही गेले तरी जमीन घोटाळा असा प्रश्न विचारला जाईल. त्याच्यातनं त्यांना बाहेर पडायला लागेल त्यांना, आणि आपलं राजकीय कसब त्याला पणाला लावायला लागेल की मी राजकारणात यशस्वी होऊ शकतो असं दाखवू शकतो. दुसरा मुलगा जय हा बिझनेसमध्ये जास्त इन्व्हॉल्व आहे. युगेंद्र पवार आहेत, ते अतिशय चांगलं सभ्य सुसंस्कृत शरद पवारांच्या मोल्डमधलं नेतृत्व आहे. रोहित पवार आहेत त्यांच्याकडे. रोहित पवार हे आता बऱ्यापैकी लोकप्रिय सगळ्या महाराष्ट्रात झालेले आहेत, सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात, लोकांमध्ये असतात सतत, त्यांची म्हणून एक कार्यकर्त्यांची फळी आहे. आणि शरद पवारांचा सुसंस्कृत वारसा त्यांनी देखील जपलेला आहे. दादांशी त्यांचं नातं आता आधी खूपच सलोख्याचं झालं होतं. अमोल कोल्हे आहेत, राजेश टोपे आहेत, जे राजेश टोपे का मागे मागे राहतात मला कळत नाही, की राजेश टोपे हे अत्यंत कोरोनाच्या काळात ज्यांची फार चांगली कामगिरी होती असे नेते. नेत्यांची कमतरता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाहीये. प्रश्न आहे विश्वासार्हतेचा. आणि माझ्या मते असं आहे की आधी राष्ट्रवादी काँग्रेस दोघांचं विलिनीकरण करण्याची चर्चा जर सुरू असेल तर त्यांना आपली वैचारिक लाईन ठरवायला लागेल. अजितदादांनी आपला शिवशाहू फुले आंबेडकर हा रस्ता कायम ठेवला होता. बटेंगे तो कटेंगेला विरोध केला होता त्यांनी. अनेक मुद्द्यांवर नितेश राणेला झापलं होतं. बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड शिंदे सेनेचं वाटेल ते बरळतात जेव्हा, आणि धर्मांध सुद्धा वक्तव्य केली त्यांनी, तेव्हा त्यांनाही त्यांनी झापलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या देखत किंवा उपमुख्य आहे त्यावेळी मला वाटतं शिंदे होते, त्यांच्या देखत झापलं होतं त्यांनी व्यासपीठावर. दादांनी आपली विचारसरणी पूर्ण अजिबातच सोडलेली नव्हती. पण दादांच्या जे सहकारी दादांच्या पक्षामधले आहेत, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, हे सगळे नेते हे आपला स्वार्थ साधणारे संधी साधू अशा प्रकारचे नेते आहेत.
या नेत्यांपासून दादांनी दूर असायला पाहिजे अशी शरद पवारांना मानणाऱ्या गटापैकी अनेकांची इच्छा होती अशी की या नेत्यांनी दादांना भाजपच्या रस्त्याकडे नेलेलं आहे. दादांचं मूळ पिंड भाजपवाला नाही आहे. दादांवर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेले आहेत. दादांवर शरद पवारांचे संस्कार झाले आहेत. ठीक आहे, प्रॅक्टिकल राजकारण ते करत आले दादा, पण त्यांची वैचारिक बांधिलकी ही पुरोगामीच आहे. पण ज्यांना केवळ आपला कुलोद्धार करायचा आहे, आपला स्वार्थ साधायचा आहे, भानगडी करायच्यात, अशा नेत्यांच्या कोंडाळ्यामध्ये अजितदादा सापडले होते, ज्यांनी त्यांना भाजपच्या दरवाजापर्यंत नेऊन सोडलं. आणि मग आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले दादा हे भाजपच्या सापळ्यात अडकले, असं अनेकांचं मत आहे. आता जो दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असेल तर त्यांची विचारसरणी काय असेल? मग शरद पवार असं म्हणतील कदाचित की आता तरुणांनी माझ्या सहकार्याने काय ठरवले असेल ते ठरवू देत, मी अलिप्त राहणार आहे. आज एकही शरद पवार गटातला नेता, त्यांच्या पक्षातला नेता असं म्हणत नाहीये की आम्ही एकत्र येणार, पण विचारसरणीचं काय आमचा भारतीय जनता पक्षाच्या फॅसिझमला, लोकशाही त्यांची चिरडलेली आहे. ईव्हीएम सारखा मुद्दा असेल किंवा वोट चोरी सारखे मुद्दे असतील, हिंदू मुस्लिम प्रश्नाबद्दलच्या त्यांच्या भूमिका असतील, हे सगळं आम्हाला अमान्य आहे, तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही. आणि आता जर जाणार तसं म्हणत असतील तर मी विचारेन त्यांना, मग 2014 पासून ज्या वाटाघाटी सुरू होत्या, दोन पक्ष राष्ट्रवादी भाजपवर जाणार, कारण राष्ट्रवादीने 2014 मध्ये पाठिंबा दिलाच होता, शरद पवारांनीच दिला होता न मागता भाजपला, नाहीतर हे फडणवीस सरकार टिकू शकलं नसतं. तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मध्ये फाटाफूट व्हावी, अंतर निर्माण व्हावं म्हणून केलेली ती चाल होती असं आर्ग्युमेंट करण्यात आलं. तरी देखील नंतर देखील वाटाघाटी जर चालूच होत्या आणि शरद पवारांचा मात्र भाजपवर जायला विरोध होता, तर मग आता का त्यांना भाजपवर जायला त्यांची परवानगी आहे? अन्य नेत्यांची त्याला मान्यता आहे. मग ते जितेंद्र आव्हाड असतील, नवाब मलिकांना तुरुंगात जावं लागल्यामुळे ते अजितदादांबरोबर गेले नाही इलाजाने. पण बाकीचे जे नेते आहेत, रोहित पवार असतील, जयंतराव पाटील असतील, हे सातत्याने ठामपणे भूमिका मांडत आले ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधाची. पवारांची विचारसरणी त्यांना मानण्याची भाजपच्या विरोधातली आहे. मग आता जर ते या मुद्द्याची चर्चा करत नाही, आता आज ज्या प्रतिक्रिया आहेत की आमची चर्चा चालू आहे, चर्चा कुठल्या पायावर चालू आहे? मग जर तुम्ही इतके दिवस अजितदादांच्या पक्षाला विरोध करत होता की त्यांच्या बरोबर जे गेलेले आहेत त्यांच्यावरती अनेकांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, आमचा पक्ष स्वच्छ झालाय राष्ट्रवादी काँग्रेस, असं जे शरद पवारांच्या पक्षातले लोक म्हणत होते, त्याचं आता काय झालं असा लोक प्रश्न विचारतात. आता परत तुम्ही विलिनीकरण त्यांच्याबरोबरच करणार असाल तर त्या भ्रष्टाचाराच्या सगळ्या कलंकित नेत्यांचं काय करणार? जे प्रफुल्ल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील, अनेक, अजितदादांचं सोडून देतो, अजितदादांच्यावरचे आरोप याच्यातनं त्यांची सुटका झाली, पण बाकीच्यांचं काय? त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पहिलं की त्यांच्यावरच्या आरोपांचं त्यांच्यासह त्याच कलंकित नेत्यांबरोबर तुम्ही जाणार आहात का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या संकुचित विचारसरणीला, द्वेषाधारित विचारसरणी तुमचा जो विरोध होता, तर तुम्ही त्यांच्याबरोबर आता जाणार का? म्हणजे अजितदादांच्याच पक्षाबरोबर तुम्ही जाणार असाल तर याचा अर्थ तुम्ही महायुती बरोबर जाणार आहात. कारण अजितदादांबरोबरचे जे अनेक नेते आहेत ते नेते सत्तेच्या राजकारणातले लोक आहेत, ते सरंजामदार आहेत, सगळे श्रीमंत, ज्यांचे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, साखर कारखाने आहेत, सूत गिरण्या असतील, दूध संघ असतील,
की जे संरक्षित करण्यासाठी त्यांना सत्तेचं चक्र लागतं, सत्तेचं छत्र लागतं, सत्तेचे फायदे हवे असतात, असे नेते त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात गेले. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस हेच असं बटाट्याचं पोत आहे. पक्ष संघटना म्हणून कमी आणि हे सगळे नेते आणि त्यांच्याबरोबरचे समर्थक. नेता जाईल तिकडे आपण जाणार असं पक्षाची विचारसरणी म्हणून जी मांडली जाते, ती विचारसरणी नेमकी किती लोकांकडे या राष्ट्रवादी काँग्रेस दादा गट असो नाही तर शरद पवारांचा पक्ष असो, हा प्रश्न आहे. अशा वेळी मी आता आजची वेळ अशी आहे की आता फार मी कटू बोलणार सुद्धा नाही, पण काही गोष्टी सत्य परखडपणे सांगाव्या लागतील. हे ठरवायला लागेल त्यांना की पक्षाची लाईन कुठली आहे. सुप्रियाताईंनाही ठरवायला लागेल तुम्हाला. संसदेमध्ये जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नांवरती जाब विचारत होता सरकारला, आता तुम्ही जर पक्ष विलीन करून जर महायुतीत जाणार असाल किंवा एनडीए मध्ये जाणार असाल, तर तुम्हाला निवडून देणारे लोक विचारतील की तुम्हाला आम्ही जी मतं दिली होती ती भाजपच्या विरोधातली मतं होती. तुम्ही लोकसभेमध्ये लढल्या त्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे एकूण महायुतीच्या किंवा एनडीएच्या विरोधातली लढाई होती, ती इंडियाचे तुम्ही उमेदवार. आणि म्हणून मग मला असं वाटतं की याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे, त्याच्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही. आणि जर महायुतीमध्ये आणि एनडीए मध्ये जाणार असाल तुम्ही, तर मग तिथे कदाचित जयंत पाटील सुद्धा जाणार असतील महाराष्ट्रामध्ये. तर जयंत पाटील यांचं मत आतापर्यंत असं होतं, जे मी ऐकलं, की जोपर्यंत शरद पवार आहेत तोपर्यंत मी त्यांच्या बरोबर चालणार, म्हणजे त्यांचं जे मत आहे तेच माझं मत असेल. त्यामुळे त्यांना दुखावलं जाईल अशा प्रकारे जयंत पाटील काही करणार. पण जर महायुती बरोबर हा सगळाच पक्ष जाणार असेल, तर मग उपमुख्यमंत्री म्हणून जयंतराव पाटील किंवा अर्थमंत्री म्हणून जयंतराव पाटील हे अधिक चांगले होतील. कारण जयंतराव पाटील हे खरं म्हणजे मुख्यमंत्री होण्याच्याच पात्रतेचे आहेत, त्यांना ती संधी मिळाली नाही. एवढंच काय, महाविकास आघाडी सरकार स्थापण्यापूर्वी जेव्हा अजितदादांनी 4 दिवसाचं सकाळचं सरकार स्थापन केलं होतं फडणवीसांबरोबर, त्यानंतर पुन्हा अजितदादा आले जेव्हा महाविकासमध्ये, त्यावेळी जयंतराव पाटलांना जयंतराव पाटलांना उपमुख्यमंत्री केलं जावं अशी अनेकांची इच्छा होती. पण ते घडलं नाही. अजितदादाच उपमुख्यमंत्री झाले. अजितदादा मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचे, पात्रतेचे, कुवतीचे, कार्यक्षमतेचे आहेत, हे शंकाच नाही. पण माझ्या मते आता जर एकत्रच होणार असतील हे पक्ष, विलीन होणार असतील किंवा स्वतंत्र राहून जर हा डबा शरद पवार गटाचा जर महायुतीशी आणि एनडीएशी जोडला जाणार असेल आणि सुनेत्राताई तिथे आहेत राज्यसभेत, तर जयंतराव पाटील हे चांगले उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होतील, जे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ शकतील, असं माझं स्पष्ट मत आहे. दादांनंतर कोण हा पक्ष एकत्र झाला, तर माझं उत्तर असेल की ज्याप्रमाणे शरद पवारांनी आपल्या पक्षाची धुरा जी आहे किंवा प्रदेशाध्यक्षपद वेगवेगळ्या नेत्यांनी दिलं, ते त्यांच्याच घरातले लोक होते असं नाही. जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष होते ना, आर पाटील होते. अजितदादांना जेव्हा अजितदादांच्या ऐवजी त्यांनी आर पाटलांना, छगन भुजबळांना, विजयसिंह मोहिते पाटील यांना संधी दिली, ते सिनियरही होते. पण ते अजितदादांना देऊ शकले असते तेव्हा संधी शरद पवार. पण शरद पवारांनी घराण्यातल्याच माणसाला प्रायोरिटी द्यायचं असं काही नाही असं ठरवलं. त्यांना पूर्ण वाव दिला अजितदादांना, पण माझ्या फॅमिलीतल्या म्हणून त्यालाच फक्त प्रायोरिटी असं नाही. 2004 मध्ये मुख्यमंत्री बनण्याची संधी होती. माझ्याऐवजी कोणी मुख्यमंत्री झालं असतं राष्ट्रवादीचं तरी सुद्धा चाललं असतं, आमच्या 71 जागा आल्या होत्या, ही अजितदादांची भावना रास्त होती. पण ती कदाचित ते गणित, ती चूक शरद पवारांकडनं झाली असावी. कदाचित नंतरही त्यांना वाटलं असेल की अरे दादा म्हणतात ते बरोबर आहे, ठीक आहे, जे झालं ते झालं. पण
माझं म्हणणं असं आहे की सुनेत्राताई राज्यसभेत आहेत आणि त्यांच्यावरती आता संपूर्ण आपलं कुटुंबही सांभाळण्याचं हे आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असेल किंवा स्वतंत्र अस्तित्व ठेवून जर शरद पवार गट महायुतीत सामील होणार असेल, माझ्या मते ते होऊ नये. त्यांनी ती आपल्या आयडिओलॉजीशी प्रतारणा, पण जर त्यांचा तो निर्णय ते जाणार असतील तर जयंतराव पाटील हे अजितदादांची जागा घेऊ शकतील असे नेते आहेत असं मला वाटतं. दुसरी गोष्ट मला अशी अजूनही सांगायची आहे की मुळात आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची एक सौदा शक्ती म्हणतो, ज्याला बार्गेनिंग पॉवरच कमी झाले, कारण त्यांच्या जागा, त्यांची ताकद खूप कमी झाली असं नगर परिषदा, नगरपंचायती, कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळे आता त्यांना निगोशिएट करायला लागतील प्रत्येक गोष्टी. त्यांच्या शर्तीवरती आता सगळा व्यवहार होणार नाही. आज अजितदादांच्या निधनानिमित्त अनेक वर्तमानपत्रांनी पानाच्या पानं छापली आहेत, रास्तपणे त्यांचा गौरव केला, त्यांच्या कारकिर्दीचा आलेख मांडलाय. परंतु भारतीय जनता पक्षाने जाहिरात दिलेली आहे, फुल पेज जॅकेट म्हणतात ज्याला. आणि भारतीय जनता पक्ष हा अनेकांना दत्तक घेतो. अनेक महापुरुषांनाही त्यांनी दत्तक घेतले, ते आमचे ते असं म्हटले. तसंच आपल्या बरोबरचे असतील किंवा विरोधातले पक्ष असतील तिथे आपली माणसं असली पाहिजे किंवा तिथे आपलं वर्चस्व असलं पाहिजे अशी भाजपची इच्छा असते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आपल्या इच्छेनुसारच त्याचं काय जे व्हायचं असेल ते व्हावं. त्याचं नेतृत्व सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या इच्छेनुसार ठरावं. आपल्याला सुसंगत व्यवहार करणारा किंवा आपल्याला आपल्या आज्ञेत राहणारा असा नेता भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्ये असावा अजितदादांच्या जागी, अशी भारतीय जनता पक्षाची इच्छा असू शकते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता यामध्ये मला असं वाटतं की ज्याप्रमाणे या सगळ्या गोष्टीमध्ये आता आज जी पोकळी निर्माण झाली अजितदादा गेल्यानंतर, त्यामध्ये सुप्रियाताईंना आता पुढाकार घेता येईल. राजकीय पुढाकार म्हटलं की सगळी फॅमिली एकत्र ठेवून पक्षामागे किंवा राजकारणात जे जे आहेत त्यांना एकत्र ठेवायचं, त्यांच्यावर जबाबदारी सोपवणं. आणि सुप्रियाताईंना जर इच्छा असेल, त्यांना कार्यकारी अध्यक्ष मला वाटतं नेमलेलं होतं. ज्यावेळी 2 राष्ट्रवादी झालं तेव्हा नेतृत्वाचाच प्रश्न होता. त्यावेळेस त्यानंतरच्या काळात सुप्रियाताईंनी महाराष्ट्रामध्ये पक्ष बांधणीसाठी फार मोठे दौरे केलेत असं झालं नाही. त्यांचं मन संसदेमध्ये अधिक रमतं. त्यामुळे पक्षाचं जर नेतृत्व करायचं असेल तर सुप्रियाताईंना तशा प्रकारची धडाडी दाखवावी लागेल. जरी शरद पवार यांचा पक्ष स्वतंत्र ठेवायचा असेल, तो जिवंत ठेवायचा असेल, तरी सुद्धा त्यांना अधिक काम करावं लागेल. पण आज असं दिसतंय की आता त्याचं स्वतंत्र अस्तित्व दोन्ही पक्षांचं राहील असं वाटत नाही. दोन्ही पक्ष एकत्रच होण्याच्या दिशेने चाललेले आहेत. पण जे बिगर सरंजामदार कार्यकर्ते, छोटे नेते आहेत त्या पक्षामध्ये, जे सरंजामदारी वर्गातले नाही आहेत, ज्यांच्या काही संस्था नाहीत, जे गोरगरीब वर्गातले शेतकरी आहेत आणि जे सेक्युलर आहेत, अशांनी काय करायचं? ज्यांना भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा महायुती किंवा एनडीए बरोबर जाणं पटत नाही, जे शरद पवारांच्या किंवा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे आहेत आणि प्रॅक्टिकल राजकारण बघत नाहीत, तात्विक राजकारण करतात, वैचारिक राजकारण करू पाहतात, तत्वाची बांधिलकी ज्यांची आहे, असे जितेंद्र आव्हाडांसारखे नेते आहेत, अन्य नेते आहेत, काही छोटे नेते आहेत, काही प्रवक्ते आहेत. त्यांनी काय करायचं? त्यांची कोंडी झाली आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र येऊन भाजपवर गेले तर महाराष्ट्रामध्ये विरोधी स्पेसही कमी होईल. बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचा मूळ पाया हा बागायतदारांचा आहे, हा मराठा समाजाचा आहे पाया. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा बघा अजितदादांबद्दल कधी फारसं वावगं बोलले नाही. ते अजितदादांच्या निधनानंतर सुद्धा जरांगेंची प्रतिक्रिया खूप संवेदनशील अशा स्वरूपाची होती. त्यामुळे हा जो वर्ग आहे तो वर्ग कोणाकडे जाणार?
ज्या वर्गाला शरद पवारांचं राजकारण मान्य आहे, म्हणजे मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, शरद पवारांना मानणारा एक वर्ग आहे, अजितदादांना मानणारा एक वर्ग आहे, तो त्यांच्या बरोबर असला तरी तो काही भाजपवाला नाही मुळात. विचार त्यांनी कुठे जायचं. नेत्याबरोबर जे कार्यकर्ते विचारांनी जात नाहीत, जे केवळ सत्तेसाठी जातात ते वेगळे, पण जे विचारांनी जातात त्यांची कोंडी होते. अशा लोकांनी, ज्यांची फरफट होणार आहे आता, त्यांनी काँग्रेसचा रस्ता धरला पाहिजे. वास्तविक शरद पवारच म्हणाले होते की लोकसभा निवडणुकीनंतर नीरजा चौधरीने दिलेल्या मुलाखतीत की काँग्रेसमधनं जे बाहेर पडून जे पक्ष वेगवेगळे झाले ते कदाचित काँग्रेसमध्ये बरोबर येतील. मग तसंच आहे तर शरद पवारांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये, शरद पवारांना मानणारे लोक आणि शरद पवारांचा पक्ष म्हणून काँग्रेसमध्ये जात का नाही, काँग्रेस बरोबर जात का नाही, काँग्रेसमध्ये विलीन का नाही होत. वेगळ्या अस्तित्वाचा जर काय आता त्याचं वेगळं अस्तित्व राहू शकत नसेल तर तुमची सगळी माणसं जर काँग्रेसमध्ये गेली, महाराष्ट्रात विरोधी पक्षाची फार आवश्यकता आहे. दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचा गटही जर पक्ष भाजपवर गेला तर महाराष्ट्रातली एक विरोधी पक्षातली स्पेस आणखीन मोकळी होणार आहे. कोण भरणार ती? विरोधात कोणीतरी असलं पाहिजे. उद्धव ठाकरे आहेत, काँग्रेस आहेत, पण प्रत्येकाची ताकद विखुरली गेली आहे, कमी झालेली आहे. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांचे प्रश्न मांडण्यासाठी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत असणारे नेते आणि पक्ष असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अजितदादा गेले, दादांनंतर कोण हाही प्रश्न आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की दादांनंतर जर जयंतराव पाटलांचं मी एक नाव केलं, सुनेत्रा वहिनींना काही विरोध नाही अजिबात, पण अधिक सशक्त पर्याय जो अत्यंत सीझन आणि अनुभवी नेता आहे तो म्हणजे जयंत पाटील आहे, जे अजितदादांच्या मोल्ड मधलं राजकारण करू शकतात. पण त्या पलीकडे प्रश्न आहे की महाराष्ट्रात विरोधी पक्ष समर्थ असणार का. राष्ट्रवादी जर महायुती किंवा एनडीए मध्ये गेला तर विरोधी पक्ष आणखीन दुबळा होणार आहे. याचा विचार कोण करणार, दादांनंतर कोण, यापेक्षा हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे. धन्यवाद.